नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मानिनीने शेवटी वसूचं थोबाड फोडलंय. एवढंच नाही तर नंदिनीच्या पाठीमागे खंबीरपणे सर्व देशमुख कुटुंब उभं राहिलंय, जीवाचं कौतुक केलंय. आणि त्यानंतर मात्र इथे आता सरोगेट मदरचं जे काही सत्य आहे ते सत्यसुद्धा इथे घरच्या सर्वांना समजलेलं आहे. हेच आपल्याला या आजच्या भागात पाहायचंय. सुरुवातीला मालिकेमध्ये आपण पाहतो इथे आता रम्या आणि वसू ह्या दोघी जणी म्हणत असतात, अगं मानिनी, म्हणजे वसू म्हणते, अगं मानिनी, विचार ना तुझ्या ह्या सुनेला, जा विचार की तिने एवढं मोठं सत्य का लपवून ठेवलं आणि एवढं खोटं का बोलली. मग तेवढ्यातच आता इथे मानिनी जी आहे ती मानिनी मात्र इथे वसूचं थोबाड फोडत असते. जेव्हा वसूचं थोबाड फोडते त्यावेळेला मात्र इकडे सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की इथे मानिनीने ह्या काव्याचं ना थोबाड फोडायला हवं होतं, तर तिने मात्र इथे ह्या वसूचं थोबाड फोडला आहे. त्यामुळे तिला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. आता मात्र इकडे सगळेजण पाहतच असतात. आता मानिनी बोलायला सुरुवात करते. मानिनी म्हणत असते, काय गरज होती आजच हे सगळं काही बोलण्याची? काय गरज होती आजच ह्या सगळ्या गोष्टी इथे समोर आणण्याची? आजच सांगायची ही वेळ होती का? का असं वागलात तुम्ही? का हे सगळं काही केलं? सांगा, सांगा वसुहत्या, सांगा. आजच हे सगळं काही का बरं तुम्ही इथे सर्वांना सांगितलं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत होती. मग आता इकडे मात्र रम्या म्हणत असते, अगं असं काय करतेस? त्या दिवशी जेव्हा वटपौर्णिमेला मी त्या खोट्या पोटाचं सत्य इथे समोर आणलं, त्या दिवशी मामाने माझं थोबाड फोडलं आणि आज मात्र इथे आईनं ह्या नंदिनीची खोटी प्रेग्नेन्सी समोर आणली. तर इथे मामी तू तिच्या कानाखाली मारलीस का? प्रत्येक वेळी तुम्ही असं का करता? म्हणजे या घरामध्ये न्याय हा नाहीच आहे का? म्हणजे या घरामध्ये फक्त आणि फक्त खोटं बोलणाराला, खोटं वागणारालाच इथे महत्त्व आहे का? मला एक गोष्ट सांग, ह्या ह्या नंदिनीचं थोबाड फोडायला हवं होतं, तर मग तू आईच्या कानाखाली का मारली आहेस? त्यावर मानिनी म्हणत असते, कारण ह्या सर्व गोष्टी मला ऑलरेडीच माहिती होत्या. नंदिनी प्रेग्नेंट नाही ही गोष्ट मला माहिती होती, कारण मी एक आई आहे आणि मी माझ्या सुनेला इथे आईसारखं प्रेम केले, त्यांना मुलगी मानलेला आहे. आणि जेव्हा इथे मुलांना काहीतरी दुखतं खुपतं त्यावेळेला मात्र सगळ्यात अगोदर हे त्यांच्या आईलाच हे सगळं काही समजतं, असं मानिनी बोलू लागलेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली इथे काव्या आणि मी जस्ट बोलत होतो, आणि काव्याने असं सांगितलं की जीवाने वटपौर्णिमेला कमालच केली, त्याने खोटं पोट आणलं होतं. मग तिथून मला ती खोटं पोट बघण्याची उत्सुकता होती, म्हणून मी जीवा आणि सोबतच नंदिनी ह्या दोघांच्याही खोलीमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर मी ते खोटं पोट पाहू लागले. पण तेवढ्यातच जीवा एवढा प्रचंड घाबरला होता आणि त्यानंतर त्यांनी अशी काही उत्तरं दिली ना ती मला समजलंच नाही. बऱ्याच दिवसापासून इथे नंदिनी आणि जीवा हे घरात जास्त कोणाशी बोलत नव्हते. त्याचबरोबर ना नंदिनीला उलट्या होत होत्या, ना इकडे तिचे हातपाय जड होत होते, ना इकडे तिला आणखी पोट उलटं होत होतं किंवा उलटी होत होती, असलं काहीही तिला होत नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी एका आईला नक्कीच समजतील ना. मग असं एका रात्री मी तिथे गेले आणि एका रात्री तिथे गेल्यानंतर तेव्हा जीवा आणि नंदिनी ह्या दोघांचंही बोलणं तिथे सुरू होतं. ते इथे बोलत होते की जीवा तुम्हाला सांगू का, नंदिनी म्हणत होती की मला ना ही रोजची तारेवरची कसरत खेळता खेळता आता मला ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय. जेव्हा आई माझ्या पोटाजवळ अंगारा घेऊन येतात ना त्यावेळेला मात्र इकडे मला माझ्या तोंडावर उशी दाबून मला कोणीतरी मारतंय असं होतंय. वा, ह्या सगळ्या गोष्टीचा मला फार जास्त त्रास होतोय. जर तरच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. जर मी काव्याच्या नोट्स ते बुक्स इथे नीट करून आणण्यासाठी त्या IIP रोडवर गेलेच नसते, तर माझं मिसगॅरेज झालंच नसतं. आणि जर इथे मी दुसऱ्या कोणाच्या तरी बाळाला वाचवायला गेले असते तर माझं मिसगॅरेज झालंच नसतं. जेव्हा नंदिनी हे सगळं बोलत असते त्यावेळेला मानिनी मात्र सगळ्या गोष्टी ऐकू लागलेली असते. आणि जेव्हा मानिनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असते त्यावेळेला मात्र इकडे आता तिला भरून आलेलं असतं आणि तेव्हा तिला समजलेलं असतं की नंदिनीचं इथे मिसगॅरेज झालेलं आहे. तिच्या पोटामध्ये बाळ नाही,
ही गोष्ट तिला समजलेली आहे. मग आता जीवाने तिला समजवलेलं असतं. तो म्हणत असतो, नंदिनी नंदिनी हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी तू इथे अशा पद्धतीने बोलू नकोस ना. प्लीज हे बघ, शांत बस ना. मला कळतंय तुला काय वाटतंय ते. हे बघ, आता एकदा काव्याची डिलिव्हरी झाली की मग आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे सर्वांना समजून सांगण्यासाठी आणि त्याचबरोबर हे सगळं काही करण्यासाठी आपण निर्णय घेतला आहे ना. आपल्याला जेव्हा हे सर्व सत्य समजेल ना, त्यावेळेला मात्र काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे ह्या सगळ्या गोष्टी सर्वांना नीट समजून सांगणारच आहोत ना. त्यामुळे काळजी वगैरे करण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच मानिनीच्या हातातली जी काही पाण्याची बॉटल आहे, ती पाण्याची बॉटल मात्र आता खाली पडलेली असते आणि ती पाण्याची बॉटल खाली पडल्याबरोबर आता मात्र इकडे ही नंदिनी आणि सोबतच जीवा हे दोघेही जण आता मात्र इकडे पाहत असतात बाहेर येऊन आणि त्यावेळेला त्यांना समजतं की इथे आता कोणीच नव्हतं. पण तेव्हा मानिनीला हे सगळं काही समजलेलं असतं. मग आता ह्या सर्व गोष्टी समजल्यानंतर इथे मात्र आता रम्या म्हणत असते, अगं मामी, जर तुला ह्या गोष्टी तेव्हाच समजल्या होत्या तर मग आत्ता तू माझ्या आईच्या कानाखाली का मारलीस? का ह्या सगळ्या गोष्टी केल्यास मामी तू? अगं असं करायला नको होतंस. माझ्या आईची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय चूक आहे? तुझी नंदिनी इथे चुकलेली आहे. नंदिनीच्या कानाखाली मारायची सोडून इथे तू आमच्या कानाखाली मारलीस आणि त्याचबरोबर इथे हिने सर्वांना फसवले. घरच्या सगळ्या लोकांना ह्या नंदिनीने इथे फसवले. ती प्रेग्नेंट नाही आणि त्याचबरोबर ती खोटं पोट लावून इथे फिरत होती. तरीसुद्धा इथे तिला मात्र तुम्ही माफ करताय, असं रम्या म्हणू लागते. त्यावेळेला मानिनी म्हणत असते, तुला सांगू का, जेव्हा आपण आपल्याबद्दल एखादी गोष्ट बोलतो तेव्हा त्याला निडर म्हणतात. पण ज्या वेळेला आपण एखाद्यासाठी किंवा दुसऱ्या व्यक्तीसाठी खोटं बोलतो ना, त्यावेळेला त्याला निस्वार्थी म्हणतात. समजलं तुला? माहिती मला, नंदिनी खोटं बोलली, पण तिचं खोटं हे फक्त तिच्या स्वार्थासाठी नव्हतं. तिचं खोटं तिच्या बहिणीसाठी होतं. तिचं खोटं तिच्या आईबाबांसाठी होतं. तिचं खोटं ह्या देशमुख परिवारांसाठी होतं. तिचं खोटं फक्त तिच्यासाठी नव्हतं. हे सगळं मानिनी म्हणत असते. आणि तुला सांगू, हे सगळं जेव्हा काव्याच्या बाबतीत हे सगळं जर झालं असतं तर इथे नंदिनी कोलमडली असती. तुला सांगू का, नंदिनीने स्वतःच्या पोटचा गोळा गमावलाय, स्वतःच्या पोटचं बाळ गमावलंय. जी मुलगी आत्तापर्यंत कधीही खोटं बोलत नव्हती, जी मुलगी आत्तापर्यंत इथे फक्त आणि फक्त खऱ्याचा पुतळा होती, ती अचानकच का खोटं बोलली? कशासाठी खोटं बोलली? ह्या सगळ्या गोष्टीला एक धाडस लागतं. तिने स्वतःचं बाळ गमावलंय आणि बाळ गमवूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तिला कोणाला सांगाव्याशा का नाही वाटल्या. फक्त आणि फक्त आपल्या बहिणीसाठी तिने हे सगळं काही केले, असं स्पष्टपणे मानिनी म्हणू लागलेली असते. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही त्या गोष्टीचा बाजार उठवला. तुम्ही काय केलं? तुम्ही अशा पद्धतीने इथे त्यांचं हसू केलं. वसवात्या, तुम्ही सुद्धा एक आई आहात आणि एक आई असूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. असं करायला नको होतं वसवात्या. तुम्ही हे फार जास्त चुकीचं वागलात. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून इथे आज दाखवून दिलेलं आहे की तुम्ही कधीच कोणाच्या होऊ शकत नव्हत्या. तुम्हाला जर हे समजलंच होतं तर तुम्ही अशा पद्धतीने हे समोर आणायला नको होतं. कारण तुम्हाला सांगू, नंदिनी चुकलेली नाही आहे. नंदिनी कायमच बरोबर आहे. तिने फक्त हे तिच्या बहिणीसाठी केलं आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. असं म्हटल्याबरोबर आता मात्र नंदिनी घट्ट मानिनीला मिठी मारत असते. कारण आज तिची आई समान सासू जी आहे, ती आई समान सासू आज मात्र इकडे तिच्यासोबत तिच्यासमोर उभी असते. आणि हे सगळं काही झाल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच नंदिनी धावतच जाते आणि धावतच जाऊन तिला काव्याला मिठी मारत असते. मग काव्याला मिठी मारल्याबरोबर इथे काव्या म्हणत असते, खरंच मी ना मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलेलं असावं आणि त्यामुळे इथे मला तुझ्यासारखी ताई भेटलेली आहे. का हे सगळं तू माझ्यासाठी केलेस? एवढा मोठा त्याग आणि एवढं सगळं काही तू फक्त माझ्यासाठी केलेलं आहेस. तेव्हा मात्र इथे
आता लगेचच पार्थ म्हणत असतो, खरं आहे नंदिनी, काव्या म्हणताय ते अगदी खरं आहे. कारण काव्या फक्त मिस गॅरेजचं बोलणं ऐकलं तरीसुद्धा इथे त्या कशा वागायच्या, किती हायपर व्हायच्या, हे सगळं काही माहिती होतं. आणि तुम्ही आज जे काही केलेलं आहे ना, ते मात्र खरंचच इथे कोणीही करू शकणार नाही. फक्त आणि फक्त हे तुम्हीच करू शकता. असं म्हटल्याबरोबर काव्या नंदिनीसमोर उभी राहते आणि कान कान पकडूनच तिची माफी मागू लागलेली असते, तिला स्वारी म्हणू लागलेली असते आणि म्हणत असते, मला माफ करते. खरं सांगू, मला माफ कर. कारण आज माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली. आज माझ्यामुळे तुला हे सगळं काही इथे सहन करावं लागलंय. ताई, तुला एक गोष्ट सांगू का? इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा मी स्वतःला कधीच माफ करणार नाही आहे. आज इथे माझी ताई माझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत होती आणि तिने हे सगळं फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलेलं आहे. ताई, मी किती जरी जन्म घेतले तरीसुद्धा इथे तुझे उपकार कधीच फेडू शकणार नाही आहे. हे सगळं करायला खूप मोठं मन लागतं ताई, असं काव्या म्हणत असते आणि त्यानंतर रडायला लागते. रडणाऱ्या काव्याला नंदिनी कशी बशी थांबवते आणि म्हणत असते, काव्या प्लीज रडू नको ना बाळा. हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त तुझ्यासाठी केल्यात आणि मला नाही वाटत की इकडे माझ्या काव्याने सुद्धा तिचं बाळ वगैरे गमवावं म्हणून. हे बघ काव्या, मला माहिती आहे तुझी डिलेवरी होईपर्यंत मी हे सत्य माझं पोटात ठेवणार होते, पण त्यानंतर तर मी हे सगळं सांगणारच होते ना. तेव्हा काव्या म्हणू लागते, पण ताई आज तुला काय वाटत असेल, तुझ्यावर काय बेतली असेल, हे सगळं मला समजते. तेव्हा मात्र नंदिनी तिला शांत करत असते आणि म्हणत असते, हे बघ काव्या, रडू नको, प्लीज प्लीज शांत बस. हे बघ, काही नाही झालेलं, सगळं ठीक होणार आहे, तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे काव्या म्हणत असते, तू एवढी का चांगली आहेस ग ताई, का चांगली आहेस सांग ना. तू एवढ्या सगळ्या गोष्टी का आणि कोणासाठी करतेस ताई, तुझ्यासारखं मला कधी व्हायला जमेल ग. तेव्हा मात्र नंदिनी रडत असते, म्हणत असते, काव्या तुला सांगू, हे बघ, जेव्हा जेव्हा मी जर हे तुला सांगितलं असतं तर इथे काय झालं असतं आणि मी हे नंतर सांगणारच होते ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण पार्थ, तुम्हाला सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना इथे तुमच्या भावाची इथे मला खूप साथ मिळाली आणि तुमच्या भावामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत. नाहीतर काही झालं नसतं. आता मात्र पार्थ जो आहे तो इथे जीवाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, नाही, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे. कारण आत्ता मात्र तू अशा पद्धतीने वागलायस, अशा पद्धतीने हे सगळं काही केलं आहेस ना, त्यामुळे मला तुझ्याशी नाही काही बोलायचं. अरे, इथे मी तुझा मोठा भाऊ आहे ना, एकदा नाही तर 1000 वेळा तुला विचारले, काही प्रॉब्लेम आहे का, काही तुला त्रास आहे का, जर काही माझ्यासोबत लपवत असलास तर नक्की सांग म्हणून. पण का नाही ह्या सगळ्या गोष्टी तू मला एकदा भाऊ म्हणून सांगितल्यास. मी तुझा मोठा भाऊ आहे ना, मग मोठ्या भावाला हे सगळं लपवून ठेवताना तुला काहीच कसं वाटलं नाही आहे. आता इथून पुढे मी तुझ्यासोबत कधीच हरण्याचं नाटक करणार नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे लगेचच जीवा रडायला लागतो. पार्थसुद्धा रडत असतो. तो म्हणत असतो, आज तुम्ही हे फक्त जे काही काव्यासाठी केलं आहे ना, त्या काव्यासाठी केल्यानंतर इथे सांगतो, गोष्टी कोणीच कोणासाठी करणार नाही, जे तू आणि नंदिनीने केलेलं आहे. पण नंदिनी, तुम्हाला सांगू का, आज मी इथे तुमच्यावर नाराज आहे. कारण तुम्हाला सांगतो, सुरुवातीला जीवाने काहीतरी लपवलं, त्यानंतर काव्याने काहीतरी लपवलं, पण माझी 3-in-1 अशी एक मैत्रीण होती जी माझ्यासोबत कधीच काही लपवायची नाही, सगळं काही माझ्यासोबत ती शेअर करायची. पण आज मात्र इथे तिने मलासुद्धा फसवले. तिने माझ्यासोबत हे सगळं काही न सांगून खूप मोठा मलासुद्धा इथे त्रास दिलाय, असं पार्थ म्हणत असतो. पण तुला सांगू जीवा, जेव्हा काव्यासमोर एखाद्या मिसकॅरेजचं सत्य यायचं ना, तेव्हा त्या थरथरायच्या, थंड पडायच्या. आणि खरंच हे सगळं तुम्ही काव्यासाठी केले ना, मी खरंच तुमचे अगदी मनापासून आभार मानतो. असं म्हणून पार्थ आता इकडे त्याच्यासमोर हात जोडून उभा असतो आणि हात जोडून उभा असताना आता मात्र इकडे विक्रमला सुद्धा जुन्या बऱ्याच काही गोष्टी आठवू लागलेल्या असतात. कशा पद्धतीने विक्रम म्हणाले होते त्याला, अरे एक टेंडर तुझ्या हातून गेले, बाप होणार आहेस ना, बाप होणार असून सुद्धा तुला अक्कल येत नाही का,
ह्या सगळ्या गोष्टी इथे ते त्याला बोलले होते आणि आज मात्र हे सगळं विक्रमला सुद्धा आठवू लागलेलं असतं. मग आता हे सगळं काही सुरू असताना इथे मात्र काव्या म्हणत असते, ताई ताई तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, तुझं बाळ गेलंय, तू तुझं बाळ गमावलंयस, पण तरीसुद्धा इथे फक्त एका बहिणीसाठी तू हे सगळं काही केलंयस. हे सगळं तू मला एकदा सरीत सांगायला हवं होतंस का? ताई, का नाही सांगितलंस तू मला हे सगळं? अगं, मी तुझ्यासाठी एवढी स्पेशल आहे का? सांग ना, की तू स्वतःचं एवढं मोठं दुःख लपून ठेवलंस आणि माझ्यासाठी ही खोटी प्रेग्नेन्सी घेऊन तयार झालीस. का असं केलंस? सांग ना ताई, का असं केलंस? खरंच मी तुझ्यासाठी एवढी स्पेशल आहे का? तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, हो काव्या, तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस. तू माझा जीव की प्राण आहेस. आणि तुला आठवतंय गुरुजींनी काय सांगितलं होतं, की सुख आणि दुःख हे तुम्ही वाटून घ्या. त्याचबरोबर इथे काही झालं तरीसुद्धा दोघी एकमेकींसाठी कायम उभ्या राहा. हे सगळ्या गोष्टी गुरुजींनी सांगितल्या होत्या ना. आता मात्र विक्रम रडायला लागतात. विक्रमला जीवाचं फार कौतुक वाटत असतं. विक्रम धावतच जीवाकडे जातात आणि त्याला म्हणत असतात, अरे अरे त्या टेंडरवरून मी तुझ्या बापाची लायकी काढली. मी म्हणालो की तू बाप होणार आहेस आणि बाप होणार असूनसुद्धा तू अशा पद्धतीने कसा काय वागू शकतोस, ह्या सगळ्या गोष्टी मी तुला बोललो. पण तू एका शब्दाने सुद्धा मला काहीच बोलला नाही आहेस. का असं केलं सांग ना. तेव्हा मात्र नंदिनी धावतच जाते, विक्रमला मिठी मारते. विक्रम तिचं कौतुक करत असतात आणि त्यानंतर मात्र आता इकडे जीवाला जाब विचारत असतात, सांग ना, ह्या सगळ्या गोष्टी का केल्यास तू अशा? एकदा तरी ह्या बापाला सांगायला हवं होतं ना तू, की बाबा असं असं झालंय म्हणून. का लपून ठेवलंस एवढं सगळं काही? अरे बाप म्हणून हे सगळं सांगायला हवं होतंस ना तू. असं सुद्धा आता इकडे विक्रम बोलू लागलेले असतात. तेव्हा मात्र जीवा रडत असतो. जीवाला फार वाईट वाटलेलं असतं. इथे आता तो काहीच बोलत नसतो. विक्रम म्हणत असतात, तुला माहिती आहे, जेव्हा तुला ते टेंडर मिळालं नाही तेव्हा मी म्हणालो की इकडे बाप होण्याच्या लायकीचा नाही आहेस तू. अरे तेव्हा एका शब्दाने तरी म्हणायचंच ना तुम्हाला. मी तुझ्या बापाची लायकी काढली, एवढं सगळं काही मी केलं, पण तू मात्र माझ्याशी काहीच बोलला नाही आहेस. ह्या सगळ्या गोष्टी पाहून इथे आज मला माझी लाज वाटायला लागलेली आहे जीवा. आज मला माझी लाज वाटायला लागलेली आहे. हे सगळं तू का केलंस? ह्या सगळ्या गोष्टी करून तुला नेमकं काय होतंय? का असं वागलेला आहेस तू? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. अरे अरे नव्हतं असं करायला पाहिजे तू. ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायला हव्या होत्यास. आज मला इथे स्वतःचं किती वाईट वाटतंय हे तुला समजतंय का? आज माझंच मला इकडे तोंड आरशामध्ये पाहवटणार नाही आहे. असं सुद्धा आता इकडे ते त्याला बोलत असतात. त्याचबरोबर आता मात्र विक्रम पुढे येतात आणि मिथून पुढे येतात आणि मिथून म्हणत असतात, तुम्हाला सांगू का दादा आणि वहिनी, तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. आपले मुलं ना आपल्यापेक्षा फार मोठी झाली आहेत. तुम्हाला सांगतो, खरं सांगू, जीवा तर त्याहूनही सगळ्यात मोठा झाला आहे. अहो, त्यांना काय चांगलं काय वाईट ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात. आज मात्र इथे हा बाप हरला, ह्या बापाला माफ कर असं म्हणून विक्रम रडत असतात. मग मिथून म्हणत असतो, हे बघा, शेवट गोड तर सगळंच गोड. इथे जीवाने ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्या काव्यासाठी केल्या आहेत. जीवा तर महान हा पहिल्यापासूनच होता, पण तो आता तर खूपच महान झालेला आहे. जीवा, तुला सांगू, ह्या सगळ्या गोष्टी इथे जेव्हा होत होत्या तेव्हा मात्र इथे तुझ्या मनावर काय बितत असेल, तुला काय वाटत असेल, हे सगळं मला समजतंय जीवा. पण तू काळजी करू नकोस. हे बघ, नेहमी देव हा चांगल्यांसाठी नक्कीच काहीतरी करतो. उशिरा का होईना पण नक्कीच करतो. तुला काळजी करण्याची काही गरज नाही आहे. सगळं व्यवस्थित होणार आहे असं आता इथे मिथूनसुद्धा जीवाला म्हणत असतात. तेव्हा नंदिनीला आनंद झालेला असतो, कारण आता मात्र सगळ्या देशमुख परिवारांनी इथे त्या दोघांनासुद्धा माफ केलेलं असतं आणि सर्वांनी माफ केल्यानंतर आता मात्र इकडे नंदिनीला बरं वाटलेलं असतं. तिचं मन अक्षरशः हलकं झालेलं असतं व सुरम्याचा प्लॅन जो आहे तो त्यांच्याच अंगाशी आलेला असतो, कारण इथे मानिनीने वसूचं थोबाड फोडलेलं असतं. एवढंच नाही तर रम्याला बऱ्याच काही गोष्टी इथे सुनावलेल्या असतात. मग हे सगळं काही आता झाल्यानंतर मात्र इथे
हा जो काही मिथून आहे तो मिथून इथे जीवाला घट्ट मिठी मारतो. जेव्हा तो घट्ट मिठी मारतो त्यावेळेला मात्र इथे जीवाचं लक्ष हे तिथे असलेल्या उभ्या नंदिनीकडे जातं. मग नंदिनीकडे लक्ष गेल्यानंतर तो म्हणत असतो, मला ही जी काही मिठी आहे ती मिठी मला नंदिनीला मारायची, असं म्हणून तो आता धावतच नंदिनीकडे जातो आणि नंदिनीकडे गेल्यानंतर तिला घट्ट मिठी मारत असतो. आता नंदिनीला तर घट्ट मिठी मारून झालेलीच असते, पण इकडे मात्र आता रम्या आणि वसू ह्या दोघींचा सुद्धा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे त्या तोंडाशी पडलेल्या असतात. तो म्हणत असतो, शेवटी नंदिनी आपण जिंकलोत. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या ना कशा झाल्यात, बघितलंस ना, काही जरी झालं तरीसुद्धा आता आपले सगळेजण आपल्या पाठी उभे आहेत. दुसरीकडे आपण पाहतो उद्याच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आता मात्र इकडे जीवा आणि नंदिनी शेवटी त्यांच्या सरोगेट मदरचं जे काही आहे ते सगळं काही सांगायला तयार झालेले असतात. ते म्हणत असतात, खरं तर आम्ही खूप मोठा निर्णय घेतला आहे. कसला निर्णय घेतला आहे? आता आमचं बाळ लवकरच ह्या जगात येणार आहे. कसलं आणि कोणतं बाळ जगात येणार आहे असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे ते म्हणत असतात, कारण आम्ही ना सरोगेशी मदरचा इथे विचार केला आहे. आणि सरोगेशी मदरचा विचार केल्यानंतर आता इथे विक्रम म्हणत असतात, काय सरोगेशी मदरचा विचार केला आहे म्हणजे म्हणजे आम्ही सरोगेटी इथे केलीसुद्धा आहे. अरे पण त्यासाठी नात्यातली आई लागते. हो आहे ना, नात्यातली आईच आहे. कोण आहे कोणती आई असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे हे दोघेही जण लगेचच आर्याकडे बोट दाखवतात आणि ते म्हणत असतात, आर्या आर्या आमच्या होणाऱ्या बाळाची आई आहे. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र विक्रमला धक्काच बसतो. विक्रम म्हणत असतात, एवढा मोठा निर्णय घेतलाय, हा निर्णय नेमका कोणाला विचारून घेतलाय? हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली तुमची? असं विक्रम म्हणतात आणि ओरडून बोलत असतात. त्यावेळेला मात्र रम्या आणि वसूला अजूनच हसायला येत असतं. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.